पीक विमा अपडेट. तर हो शेतकरी मित्रांनो, खूप दिवसापासून तुमच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे पीक विम्याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये तर नाहीये, मान्य आहे, हरकत नसावी. परंतु काही पिकांकरिता या जिल्ह्यातील काही तालुक्यातील काही मंडळांमध्ये छोट्या खानी थोड्याफार प्रमाणामध्ये कॅल्क्युलेशन व्हायला सुरुवात झालेली आहे. कॅल्क्युलेशन झालेलं आहे आणि काही ठिकाणाकरिता, काही शेतकऱ्यांकरिता जवळपास 22 कोटी रुपयाची पीक विम्याकरिताचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. तर तो जिल्हा, ती तालुके आणि ती कोणती मंडळी आहेत, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो. आता खऱ्या अर्थाने मला माहिती आहे की खूप साऱ्या शेतकरी बांधवांना सध्या परिस्थितीमध्ये कापसाविषयी विचारत आहेत. सोयाबीन करिता सुद्धा पूर्ण काही विषय पेंडिंग पडलेला आहे. परंतु कंपनीने जे आक्षेप घेतलेले आहेत ते आक्षेप आणि राज्य सरकार या समित्या आणि कृषी विभागाच्या माध्यमातून जे सध्या तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू आहे, त्यातून काही तोडगा निघतो का, मार्ग निघतो का आणि त्यानंतर शेतकरी बांधवांकरिता पीक विम्याकरिता काही निधी मंजूर होऊन पीक विमा मिळतो का, हे पाहण्यासारखं असणार आहे. परंतु त्यामध्ये छोट्या खाणी आता काही शेतकऱ्यांकरिता थोडीफार दिलासादायक बातमी आलेली आहे, ती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. तर बघा मित्रांनो, सध्या परिस्थितीमध्ये परभणी जिल्हा आहे. तर परभणी जिल्ह्यामधील 3 तालुके आहेत. त्या तीनही तालुक्यामध्ये म्हणजे ज्यामध्ये तुमचा पाथरी आहे, मानवत आहे, पालम आहे. या 3 तालुक्यामध्ये, या 3 तालुक्यातल्या जवळपास 14 महसूल मंडळांकरिता जवळपास 22 कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे. तर हा पीक विमा कशाकरिता आहे हे सुद्धा आता सुरुवातीला सांगून देतो, नंतर सांगण्यापेक्षा. सोयाबीन आणि कापूस या पिकाकरिता नाहीये, तर हा फक्त आणि फक्त तुरी या पिकाकरिता आहे, ज्या पिकाचं ऑलरेडी कॅल्क्युलेशन झालेलं आहे आणि त्याच्यानुसारच तुम्हाला हा पीक विमा मिळणार आहे मित्रांनो. तर मित्र आता बघूया, पालम, मानवत आणि पाथरी परभणी जिल्ह्यातल्या या 3 तालुक्यामधली ती 14 मंडळ कोणती आहेत. तर त्यामध्ये सुरुवातीलाच आहे तुमचं बनवस आहे मित्रांनो, ज्याकरिता बऱ्यापैकी तूर या पिकाकरिता 7,47,44,478 रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे. एवढी रक्कम या शेतकरी बांधवांना म्हणजे बनवस मंडळातील शेतकऱ्यांना तुरी या पिकाच्या पीक विम्याकरिता मिळणार आहे. बनवस नंतर आहे तुमचं पालम. तर पालम करिता सुद्धा बऱ्यापैकी म्हणजे जवळपास 4,52,04,965 रुपये तूर या पिकाकरिता पीक विमा म्हणून ही निधी मंजूर करण्यात आलेली आहे, जे अनुदान आता लवकर शेतकरी बांधवांना मिळण्याकरिता सुरुवात होणार आहे. बनवस आणि पालम नंतर आहे पेठ शिवणी. पेठ शिवणी करिता सुद्धा थोड्याफार प्रमाणामध्ये म्हणजे जवळपास 3,85,71,660 रुपये पीक विम्याच्या करिता तूर या पिकाकरिता मंजूर करण्यात आलेले आहेत मित्रांनो. पेठ शिवणी नंतर आहे तुमचं चाटोरी. चाटोरी करिता सुद्धा 2,28,42,357 रुपये तूर या पिकाकरिता मंजूर करण्यात आलेलं आहे पीक विमा म्हणून. ते सुद्धा लवकरच मिळण्याकरिता सुरुवात होऊन जाईल मित्रांनो. चाटोरी नंतर आहे तुमचं रावराजूर मंडळ. रावराजूर मंडळाकरिता सुद्धा जवळपास 3,53,69,844 रुपये तूर या पिकाकरिता पीक विमा म्हणून मंजूर करण्यात आलेले आहे. ते सुद्धा तुम्हाला थोड्या दिवसामध्ये मिळण्याकरिता सुरुवात होऊन जाईल मित्रांनो. तर मित्र बघा, रावराजूर यानंतर आहे मानवत मंडळ. मानवत मंडळामध्ये जवळ म्हणजे कमी प्रमाणामध्ये आहे, तर ते आहेत तुमचे 9,43,384 रुपये. हे सुद्धा पीक विमा तूर या पिकाकरिताच मंजूर करण्यात आलेले आहेत. ते सुद्धा शेतकरी बांधवांना लवकरच मिळण्याकरिता सुरुवात होऊन जाईल मित्रांनो. मित्र बघा, मानवत नंतर आहे केकरजवळा. केकरजवळ्याकरिता सुद्धा मानवत प्रमाणेच तुमचे 9,29,385 रुपये पीक विमा तूर या पिकाकरिताच मंजूर करण्यात आलेले आहेत. ते सुद्धा तुम्हाला थोड्या दिवसामध्ये मिळण्याकरिता सुरुवात होऊन जाणार आहे. केकरजवळच्या नंतर आहे तुमचं पुढचं मंडळ कोल्हा. कोल्ह्याकरिता जवळपास 6,66,644 रुपये तूर या पिकाकरिता पीक विमा म्हणून अनुदान मंजूर करण्यात आलेला आहे. हा जो निधी आहे हा सुद्धा तुम्हाला थोड्या दिवसामध्ये मिळण्याकरिता सुरुवात होऊन जाईल मित्रांनो. कोल्ह्यानंतर आहे ताडबोरगाव. ताडबोरगाव करिता तुमच्या कमी प्रमाणामध्ये आहे 4,37,473 रुपये. हा पीक विमा सुद्धा तूर या पिकाकरिताच आहे आणि थोड्या दिवसामध्ये हा सुद्धा मिळण्याकरिता सुरुवात होऊन जाईल मित्रांनो. तर मित्र बघा, बोरगाव याच्यानंतर आहे रामपुरी. रामपुरी करिता थोडं कमी आहे, तरी ठीकठाक आहे, कारण की हा तूर पिकाचा आहे, सोयाबीन कापसाचा नाही. त्यामुळे रामपुरी करिता 3,90,273 रुपये पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे. तो सुद्धा तुम्हाला लवकरच मिळण्याकरिता सुरुवात होऊन जाईल मित्रांनो. तर मित्र रामपुरी नंतर आहे कासापुरी. कासापुरी करिता खूप कमी आहे, म्हणजे 57,463 रुपये आहे. तो सुद्धा काही दिवसामध्ये मिळायला सुरुवात होणार आहे. कासापुरी नंतर पुढचं मंडळ आहे हातगाव. हातगाव करिता 55,506 रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत मित्रांनो. ते सुद्धा तुम्हाला थोड्या दिवसामध्ये मिळण्याकरिता सुरुवात होऊन जाईल. हातगाव नंतर तुमचं पुढचं मंडळ आहे बाबुळगाव. बाबुळगाव करिता सुद्धा 53,563 रुपये एवढाच विमा मंजूर करण्यात आलेला आहे, कारण हा तूर पिकाकरिताचा आहे. सोयाबीन कापसाला अजून वेळ आहे, त्याचं काही नक्की नाही, निश्चित नाहीये.
बाभळगावचं पाहिलं आपण, बाभळगाव नंतर सुद्धा एक आहे पाथरी, पाथरीकरिता खूप कमी आहे, 38,976 रुपये. तर हा सुद्धा तूर पिकाकरिताच असल्यामुळे खूप कमी आहे. हा जो 14 मंडळाचा जो तूर पीक विम्याकरिताचा 22 कोटी रुपयाचा पीक विमा आहे, हा मंजूर झालेला आहे. त्यामुळे याला काही आता जास्त वेळ लागणार नाही. येत्या काही दिवसामध्ये, आठवड्या 2 आठवड्यामध्येच हा या पात्र शेतकऱ्यांच्या आधार संलग्न खात्यावर जमा होण्याकरिता सुरुवात होऊन जाईल मित्रांनो. तर मित्रो, याप्रमाणे इतर तालुक्यांची, इतर जिल्ह्यांची जसजशी अपडेट येईल त्यानुसार आपला प्रयत्न असेल की महाराष्ट्र राज्यातील त्या सर्व जिल्ह्यातील सर्व पीक विम्यासंदर्भात त्या सर्व शेतकऱ्यांना लवकरात लवकर सर्वात अगोदर अपडेट कशी पोहोचवता येईल याकरिता माझा प्रयत्न असणार आहे मित्रांनो. तर मित्रो, या व्हिडिओच्या माध्यमातून, या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये पीक विम्यासंदर्भात किंवा इतर कुठल्याही कोणत्याही योजनेसंदर्भात तुमचे कुठले काही प्रश्न असतील तर नक्की 100% विचारण्याचा प्रयत्न करा. मी तुमच्या जवळपास सर्वच प्रश्नांची उत्तर देत आहे आणि इथून पुढे सुद्धा देत राहील मित्रांनो. तर मित्रो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आमच्या नवीन उपयोगी माहितीसह. आणि मी माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या अखेरीस सांगतो आणि नंतरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणतो. त्यानुसार भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये अजून एका गोड बातमीसह. तर मित्रो, आता खरीप 2026-27 या आर्थिक वर्षाकरिताचा पीक विमा भरण्याकरिता सुद्धा लवकरच सुरुवात होत आहे. या आठवड्याभरामध्ये तो भरायचा का नाही भरायचा ते तुम्ही ठरवायचा आहे, तो तुमचा प्रश्न आहे. या संदर्भात सुद्धा तुमचे काही मनोगत असतील, तुमचे काही सजेशन असतील, भरायचा का नाही भरायचा, हे सुद्धा नक्कीच या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचल्याच्या नंतर, व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर 100% तुमचं मत सुचवा मित्रांनो. तर मित्र, भेटूया लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.